नमस्कार, आशाज एमी रेसिपीजमध्ये आज आपण कुरकुरीत असे कुरकुरे बनवणार आहोत। तेही अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी। अगदी खायला विकत जसे कुरकुरे असतात तशीच चव या कुरकुऱ्याला आहे। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि चला तर मग पाहूया आपण हे कुरकुरे बनवायचे तरी नक्की कसे। तर सर्वप्रथम मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून थोडेसे फॅन खाली सुकवून त्याचं पीठ मी दळून आणलं होतं। ते पीठ याच्यामध्ये मी वापरलेलं आहे किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता। तर मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। त्यानंतर अर्धी वाटी होईल इतकं मी बेसन घेतलेलं आहे आणि पाव वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता हे तिन्ही आपण पीठ घेतलेली आहेत। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपण पाणी घेणार आहोत। आता 3 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। टोटल आपलं 4 वाटी हे सर्व पीठ झालेलं आहे। तर आपण 4 वाटी याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत आणि हे पीठ गॅसवरती न ठेवता असंच विस्करने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण जेव्हा गॅसवरती हे ठेवेल तेव्हा याच्यामध्ये गाठी कमी होतील। तर आता हे आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे, त्याच्यावरती ही कढई ठेवून घ्यायची आहे आणि हे पीठ या पिठामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल याच्यासाठी टाकायचं आहे की आपले कुरकुरीत कुरकुरे तयार होतील। तर आता हे तेल आपण छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसवर हे घट्टसर मिश्रण होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडक्यात आपण उकड जसं काढतो त्याच पद्धतीने हे करणार आहोत। तर आता हे आपण छान मिक्स करून याचं घट्टसर पीठ बनवून घेणार आहे आणि थोडंसं घट्टसर झालं की याच्यामध्ये एक बटरची क्यूब टाकलेली आहे। म्हणजे आपले जे कुरकुरे आहेत त्याला छान बटरी फ्लेवर येतो। बटर असेल तर टाका, नसेल तर काहीच हरकत नाही। कुरकुरे आपले अगदी टेस्टी लागतातच, पण बटरने अजून थोडीशी चव याची वाढते, त्यामुळे याच्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे। आता हे बटर आपण छान मेल्ट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे मिश्रण एकजीव करून हे सतत हलवून घ्यायचं आहे। घट्टसर गोळा तयार होईपर्यंत आपण हे गॅसवरती मिश्रण हलवून घ्यायचं आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सबस्क्राईबच्या साईडला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरतीही क्लिक करायला विसरायचं नाही। बेल आयकॉन ह्याच्यासाठी क्लिक करायचं आहे की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला अगदी सहजरित्या माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला सहजरीतीने माझे व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप टेम्पटिंग आणि चविष्ट रेसिपीज बनवल्या जातात। तर अशा रेसिपीज जर हव्या असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। आणि जर कमेंट सेक्शनच्या तिथे हाईपचं जर बटन असेल तर त्याच्यावरतीही क्लिक करायला विसरायचं नाही। आता हे मिश्रण आपण घट्टसर होईपर्यंत छान याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता ते कढईमधून मी एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे कुरकुरीच्या शेपचे आपण कुरकुरे बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून मीडियम फ्लेमवरती कुरकुरे आपण हे तळून घेणार आहोत। कुरकुरे तळत असताना गॅसची फ्लेम मीडियमच असू द्या, म्हणजे छान आतून ते व्यवस्थित तळले जातील आणि कुरकुरीत होतील। तुम्ही हाय फ्लेमवरती जर तळून घेतले तर कुरकुरे मऊ पडतील, त्यामुळे कुरकुरे तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियमच असू द्या। आता हे थोडे कुरकुरे मी आता सध्या बनवून घेतलेले आहेत ते तळून घेणार आहे। याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं आहे। रेसिपी अतिशय सोपी आहे। मुलांना बाहेरचे कुरकुरे आणून देण्यापेक्षा घरीही आपण या पद्धतीचे कुरकुरे बनवू शकतो। आणि हे कुरकुरे बनवत असताना माझ्याही मुलांनी अगदी मजा करत हे कुरकुरे बनवायला मला मदत केली आणि तेवढेच आवडीने खाल्लेही। आणि एका आईला काय हवं आहे, मुलं आपल्यासोबत मजा करत ही रेसिपी करू पण लागतायत आणि खायलाही अगदी आनंदाने खात आहेत। त्यामुळे ही रेसिपी बनवताना खूप मजा आली आम्हाला। तर तुम्ही पाहू शकता हे कुरकुरे मी बनवून घेतलेले आहेत। कुरकुरे अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेले आहेत। आता कुरकुरे तर आपण छान तळून घेतले, त्यानंतर त्याचा मसाला कसा बनवायचा हे मी सांगणार आहे।
तर या मसाला बनवण्यासाठी मी 2 पॅकेट छोटे छोटे मॅगीचे जे मसाले असतात ते घेतलेले आहेत. 1 चमचा होईल इतका चाट मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे, ती तिखट कमी असते त्यामुळे आणि त्याने कलर पण खूप छान येतो. नंतर बेडगी मिरची पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे. तुमच्याकडे जर सेंधा नमक असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि ते मिक्सरला मी पूर्ण एकजीव मसाले करून घेतलेले आहेत, कारण ते अख्खे असेच मसाले जर टाकले तर ते जाडसर असं दाताखाली येतात. त्यामुळे ते मी मिक्सरला बारीक करून याच्यामध्ये टाक लेलं आहे. तर आपले छान खुसखुशीत कुरकुरीत असे चविष्ट अगदी बाजारात जसे भेटतात तशाच टाईपच्या या कुरकुरीची चव आहे. नक्की करून पाहायची आहे आणि रेसिपी आवडली असेल